आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। लाल भोपळ्याला मिरची, कांदा, कढीपत्ता आणि राई आणि जिरं याची फोडणी द्यायची। कांदा लाल होईपर्यंत भाजायचा। आपला कांदा जरा शिजायला आलाय, लाल व्हायला आलेला आहे। असा लाल होऊन द्यायचा त्याला जरा, आणि नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण ठेचून घालायचं। अद्रक लसूण ठेचून घालायचं। लसूण घातलं तर खमंग वाटतं आणि सुंदर चव छान होतं। हे जरा लाल झालं ना कांदा, मग त्याच्यामध्ये होते थोडा कांदा लाल होतो। थोडा कांदा लाल झाला ना तर त्यात आपण घालणार आहोत 1 चमचा हळद। हळदीवर बनवायचं 1 चमचा हळद, आणि चवीनुसार थोडासा लाल तिखट घालायचं, म्हणजे जरा त्याला आंबट गोड, तिखट गोड असं स्वाद येतो। तिखट गोड मस्त वाटतो। भोपळा गोड असतो ना, मग ते त्यासाठी थोडासा लाल मिरचीवर तसं बनवायचं आहे। नाहीतर मग जर मिरची लाल मिरची लाल लाल होऊन जाते, म्हणून येलो मिरची आणि भोपळ्याला पाणी घालायचं नाही, कारण का ऑलरेडी तो ओला असतो, आणि त्याचं सालसुद्धा काढायची नाही, कारण का पूर्ण जर शिजलं ना तर एकदम पाणी होऊन जातं। म्हणून त्याला थोडा अर्ध कच्चंच ठेवायचं आणि पाण्याचं फक्त शिपरा मारायचं, पाणी घालायचं नाही। असं उंधळीमध्ये घेऊन पाण्याचा शिपरा मारायचा आणि झाकण ठेवायचं। आता हा आपण झाकून ठेवायचं 10 मिनिटात आपण चवीनुसार मीठ घालूया। तुम्हाला सांगते, माझं दुकानाचं जेवण असतं त्यामुळे जास्त असतं, त्यामुळे मी मीठ वगैरे सगळं जास्त टाकतो। तुमच्या एका माणसाचं असेल तर पाव किलो सगळं मीठ घालायचं चवीनुसार। आणि ह्या जरा मोठ्या मोठ्या कापा कापल्या ना तर जरा म्हणजे छानपैकी शिजलं का ना व्यवस्थित होऊन जातो। आता मी थोडंसं मीठ घातलं ना तर अजून 5 मिनिटं ठेवू, असं शिजलं। दुकानावर जायला तयार आहे। हे आता दुसरं झालं आपलं
होत नाही. घाई धावपळ असते, कारण एवढ्या भाज्या बनवायच्या आणि परत दुकानावर जाऊन बसायचं असते. म्हणून ते घाई करते. पण माझ्या भाज्या तर तुम्ही खाता दुकानावर खाऊन बघा, छान असते, चविष्ट. म्हणजे बघा, तुम्हाला जर ह्याच्यामध्ये किसलेलं खोबरं टाकायचं असेल तरी टाकू शकता, नसेल तर मग आपली कोथिंबीर अशी पेरायची, नाहीतर किसलेलं खोबरं पेरायचं. म्हणजे कसं त्याचा सुगंध छान येतो. आपला भोपळा तयार, छानपैकी सुंदर म्हणून वास होते बघ. असा भोपळा राहतो मग अख्खाचा अख्खा, आणि मग खायला जरा व्यवस्थित मिळतो. म्हणून जरा मोठे पुढे करायचे. आपला भोपळा तयार. साल जागा आहे ना, जास्त आहे ना, नाही त्याला तवं द्यायला लागतं ना, म्हणून मस्तपैकी तळून बारीक करायचा गॅस आणि थोडा वेळ ठेवायचा. म्हणजे कुठल्या पण वस्तूला तळून छान येतं. भोपळा तयार. त्याच्यावर थोडीशी वरती अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरून. या आपला भोपळ्याचं तयार.